चला केमिस्ट्री एमसीक्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. पहिला केमिकल बॉन्डिंगचे एमसीक्यूज बघितले आपण. आता ही प्रॅक्टिस 2 आहे. ओके, पहिले केमिकल बॉन्डिंगचे एमसीक्यूज आपण बघितले. आता याचे तुम्हाला रेकॉर्डेड टाकून देतो म्हणजे जेणेकरून तुमचा जास्त फायदा होईल. चला स्टार्ट करू डायरेक्ट. बघा, वेन कॉपर exposed in moist air containing carbon dioxide gas form a film. बघा, तांब्याची जी तार आहे किंवा तांब्याचं जे भांड आहे त्याच्यावर कोणत्या कलरची फिल्म तयार होते असा प्रश्न आहे. ब्ल्यू फिल्म, निळ्या कलरची फिल्म तयार होते का? हां. ग्रीन, यस. हिरवट पार्ट तयार होतो. तुम्ही बघितलं असेल, तांब्याचं भांड असेल त्याला हिरवा कट येतो. ब्लॅक फिल्म किंवा ब्लॅक रस्ट नाही. ओके, नन ऑफ दी नाही. तर बी इज द करेक्ट आन्सर. ओके, करोजनचा पार्ट आहे. आता करोजन ऑफ मेटल मीन्स काय? डिके ऑफ मेटल. करोजन म्हणजे काय? डिके, डिग्रेडेड होणं, संपवणं, हळूहळू त्याचा नाश होणं, कुजणं, हळूहळू नष्ट होणं, त्याला डिके म्हणतो. नेक्स्ट घ्या. द अनदर नेम ऑफ ॲटमॉस्फेरिक करोजन इज डायरेक्ट केमिकल करोजन. तर बघा, ॲटमॉस्फेरिक करोजनलाच आपण काय म्हणतो? डायरेक्ट करोजन, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? ड्राय करोजन म्हणतो. ॲटमॉस्फेरिकलाच काय म्हणतो? ड्राय करोजन किंवा डायरेक्ट करोजन म्हणतो. आणि इमर्स टाईप ऑफ करोजनला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोकेमिकल करोजन म्हणतो, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? वेट करोजन सुद्धा म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? वेट करोजन. तर ॲटमॉस्फेरिकलाच डायरेक्ट किंवा ड्राय करोजन आणि इमर्स करोजनला वेट करोजन किंवा इलेक्ट्रोकेमिकल करोजन म्हणतो. वेट करोजन किंवा इलेक्ट्रोकेमिकल करोजन, हे तिन्ही एकच आहे. 1, 2, 3 हे तिन्हीचा अर्थ एकच आणि ह्या तिन्हीचा अर्थ एकच. तर इमर्ज करोजनला इलेक्ट्रोकेमिकल करोजन असं म्हणतो. चला नेक्स्ट घ्या. चालू आहे बघा. इन ऑक्सिडेशन करोजन ऑफ मेटल द मेटल ॲटम लूज द इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन मध्ये काय होतं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतो. आणि रिडक्शन मध्ये काय होतं? गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतो. तर बघा, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन मध्ये होतो. ओके, आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन मध्ये होतो. आता इथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन आणि ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन याचा अर्थ सेमच आहे बरं का, लक्षात घ्या. इथं दोन्हीचा अर्थ सेम दिसलं की मग तुम्ही कन्फ्युज होता, पण बी इज द करेक्ट आन्सर. तर बघा, ऍक्शन ऑफ ऑक्सिजन ऑन मेटल इज ऑक्सिडेशन. मेटलवर ऑक्सिजनची ऍक्शन जी आहे त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. तर इट इज अ टाइप ऑफ करोजन. ड्राय टाइप करोजन आठवतं ना? चल नेक्स्ट घ्या. ऑक्सिडेशन करोजन ऑफ मेटल इज द ब्राउट अबाउट बाय ऍक्शन ऑफ. तर ऑक्सिजन इथं चुकून झालं, नायट्रोजन. ओके, ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिजनचीच ऍक्शन आहे. तर सी इज द करेक्ट आन्सर. हे चुकलंय. करोजन ऑफ मेटल ड्यू टू ऑक्सिजन, इथं काय होतंय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतंय. ओके, माग घ्या. बघा, ऑक्सिडेशन मध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतंय. आणि नेक्स्ट घ्या. ऑक्सिजन मध्ये बघा, ऑक्सिजन मेटल ड्यू टू ऑक्सिजन याच्यामध्ये लेन टू इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉनच पाहिजे. माग घ्या. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इथं पुढे घ्या. इथं पण लॉस ऑफ इलेक्ट्रॉनच पाहिजे. सो दोन्हीचा अर्थ एकच आहे. ओके, नेक्स्ट घ्या. अ नॉन पोरस और प्रोटेक्टिव्ह फिल्म इज फॉर्म बाय ॲक्शन ऑफ ऑक्सिजन. तर याला कोणत्या मेटलच्या वर अशा पद्धतीचे ॲक्शन होते? तर हे ॲल्युमिनियम आणि टीनमध्ये होते. ओके, गोल्ड आणि प्लॅटिनममध्ये होत नाही, मॅग्नेशियम आणि पोटॅशियममध्ये होत नाही. तर हे प्युअर जे मेटल आहे त्याच्यावर होते. ओके, आता तुम्ही म्हणा गोल्ड अँड सिल्वर, गोल्ड अँड प्लॅटिनम हे याच्यापेक्षा प्युअर मेटल आहेत, त्याच्यावर का नाही होत? तर ही हलक्या मेटलवरच होते. टीन आणि ॲल्युमिनियमच्या हलके मेटल आहेत त्याच्यावर हे नॉन पोरस फिल्म तयार होते. ओके, आणि पोरस फिल्म ही कशावर तयार होणार आहे? सोडियम
अँड कॅल्शियम नॉन मेटलवर होणार आहे. ओके, हे नॉन मेटलवर होणार आहे आणि हे मेटलवर होणार आहे. चला नेक्स्ट घ्या. अनस्टेबल फिल्म इज फॉर्म बाय ॲक्शन ऑफ ऑक्सिजन अँड, तर हे सिल्वर गोल्डवर होतं. बघा सोनार काय करतो, त्याला ॲसिडमध्ये टाकतो, हिट करतो आणि ती फिल्म जी आहे अनस्टेबल फिल्म निघून जाते. याला अनस्टेबल टाईप ऑफ करोजन म्हणतात. माहिती आहे ना तुम्हाला, हे टाईप ऑफ करोजनमध्ये घेतलं ना आपण, तर हे सिल्वर आणि गोल्डमध्ये होते, बाकीच्या ह्याच्यात होतात का नाही. वेट करोजन ऑफ मेटल टेक प्लेस बिटवीन टू डिसिमिलर मेटल. सिमिलर मेटलमध्ये वेट करोजन होत नाही, डिसिमिलर मेटलमध्ये होतं आणि तिथं कॅटायन आणि अनायन फॉर्म होते. वेगवेगळे मेटल्स असतील तरच तुमचं वेट करोजन होतं, आयडेंटिकल आणि सिमिलर मेटलमध्ये होत नाही. नेक्स्ट घ्या. इन अ गॅल्व्हॅनिक सेल करोजन लेस ॲक्टिव्ह मेटल ॲक्ट ॲज कॅथोड आणि मोर ॲक्टिव्ह मेटल ॲक्ट ॲज अ ॲनोड. कमी ॲक्टिव्ह कॅथोड आणि जास्त ॲक्टिव्ह ॲनोड म्हणून काम करते. द इमर्ज करोजन ऑफ मेटल इज ब्राउट इन प्रेझेन्स ऑफ कंडक्टिंग मीडियम थ्रू आयोनिक रिॲक्शन. इथं आयोनिक रिॲक्शन होते, कंडक्शन आणि ॲडिशन रिॲक्शन नाही, तर आयोनिक रिॲक्शन होते. आयन्स फॉर्म होऊन कॅटायन आयन तयार होतं. इमर्स टाईप ऑफ करोजन म्हणजेच वेट टाईप ऑफ करोजन. इथं सेल फॉर्म होतो, तर आयोनिक रिॲक्शन इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट. इन अ गॅल्व्हॅनिक सेल करोजन मोर ॲक्टिव्ह मेटलला ॲनोड म्हणायचे आणि लेस ॲक्टिव्ह मेटलला आपण काय म्हणतो, कॅथोड म्हणतोय. तर इमर्ज करोजन ऑकर ॲट ॲनोडिक पार्ट. इमर्ज करोजन ॲनोडिक पार्टला होतंय आणि लेस ॲक्टिव्ह जे आहे तेच तुमचं काय असेल, कॅटायन असेल आणि मोर ॲक्टिव्ह काय असेल, ॲनोड असेल. चल नेक्स्ट घ्या. इमर्ज करोजन टेक प्लेस इन ॲसिडिक मीडियम विथ इव्हॅल्युएशन ऑफ हायड्रोजन. तर त्याच्या दोन मेथड आहेत. इव्हॅल्युएशन ऑफ हायड्रोजन हे इमर्ज करोजनमध्ये ॲसिडिक मीडियम म्हणून आपण त्याचा वापर होतो. ओके. इलेक्ट्रोकेमिकल करोजन कॅन ऑकर वेन. आता हे वेट इलेक्ट्रोकेमिकल, हे दोन्ही इलेक्ट्रोकेमिकल करोजन किंवा वेट करोजनचेच पार्ट आहेत. ओके. इलेक्ट्रोकेमिकल करोजन कुठं होणार आहे, कॉन्टॅक्ट विथ मेटल. ओके, डिसिमिलर मेटल. तर ऑक्सिजन प्रेझेन्स ऑक्सिडेशन हा ड्राय टाईप करोजन आहे. एअर प्रेझेन्स इट इज नॉट पॉसिबल आणि तर डिसिमिलर मेटलमध्ये हे होणार आहे. ओके, हे दोन्ही ड्राय टाईप करोजन आहे, हा वेट करोजन आहे, म्हणजेच इलेक्ट्रोकेमिकल करोजन. ओके, तर हायड्रोजनच्या इव्हॅल्युएशनमध्ये हे होता. ओके, हे ऑक्सिजन ऑक्सिजन दिसतंय तुम्हाला, ॲब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन, तर हे सगळे ड्राय टाईप करोजन आहे, हेच एक वेट टाईप ऑफ करोजन आहे. येतं लक्षात. चला नेक्स्ट घ्या. परत इमर्ज करोजन विथ ॲब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन टेक प्लेस. द आयन metal corrode if supply of oxygen is limited then form a product of. तर याच्यामध्ये कोणत्या टाईपचा प्रोडक्ट तयार होतो किंवा कोणत्या टाईपची फिल्म तयार होते, तर मेटलच्या वर. ओके, आयन मेटल म्हणलंय त्यांनी. आयन मेटलच्या वर कोणती फिल्म तयार होते, ब्लॅक फिल्म तयार होते. ब्लॅक अॅनाहायड्रस मॅग्नेटाईटची फिल्म तयार होते. तर ग्रीन फिल्म कुठं तयार होते, कॉपर कार्बोनेट. तुम्हाला पहिलंच उदाहरण घेतलं आपण. हिरवी फिल्म कुठं तयार होते, कॉपर कार्बोनेट. आणि येल्लो रस्ट कुठं तयार होतं, हायड्रेट फेराइट ऑक्साईड याच्यामध्ये होते. आणि ब्लॅक फिल्म कुठं तयार होते, आयन मेटलला. ओके, काळसर पडतो ना मेटलचं, तुम्ही बघितलं हे गंजलेलं, हे पहा कसं काळसर पडलंय, तर ही ब्लॅक फिल्म. वेट करोजन टेक प्लेस इन न्यूट्रल अल्कलाइन मीडियम विथ ॲब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन. तर याच्यामध्ये दोन आहे, इव्हॅल्युएशन ऑफ हायड्रोजन आणि ॲब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन. तर हे अल्कलाइन मेटलसाठी कोणतं आहे, ॲब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन. ओके, नेक्स्ट. आणि ॲसिडिक मीडियम माग घ्या. ॲसिडिक मीडियमसाठी इव्हॅल्युएशन ऑफ हायड्रोजन असते. ओके, अल्कलाइनसाठी ॲब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन आणि ॲसिडिक मीडियमसाठी काय असेल, इव्हॅल्युएशन ऑफ हायड्रोजन. नेक्स्ट घ्या. इन इलेक्ट्रोकेमिकल करोजन विथ ॲब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन टेक प्लेस. द आयन मेटल
corrosives. If supply of oxygen is enough, then it form a yellow rust in हायड्रेटेड फेराइट ऑक्साइड. तर येलो रस्ट कुठं तयार होणार आहे? हायड्रेटेड फेराइट ऑक्साइड. इथं आयन मेटल कोरोजाइज इन प्रेझेन्स ऑफ ऑब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन म्हणलंय. काय म्हणलंय? ॲब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन. दोन आहेत तिथं, इव्हॅल्युएशन ऑफ हायड्रोजन आणि ॲब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन. याच्यामध्ये ॲब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन आलं तर तुम्हाला इथं येलो रस तयार होईल. तुम्ही बघा, काही मेटलला पिवळसर पार्ट तयार होतो, काही मेटलला काळसर पार्ट तयार होतो. तर हे इव्हॅल्युएशन ऑफ हायड्रोजनसाठी ब्लॅक पार्ट तयार होणार आणि याच्यासाठी पिवळसर लेअर येणार. तर करोजनमध्ये पिवळा आणि काळा कलर पाहिला असेल तुम्ही. तर हे दोन वेगवेगळे आहेत. चला, हे ग्रीन फिल्म तर कॉपरवर कलेक्ट होते. आता बघा, पिटिंग करोजन ऑकर ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ पिट अँड होल्स. पिट्स अँड होल्स बघा, प्लॅस्टिक, ग्लास, रबर हे तर सगळे काय नॉन मेटल पार्ट आहे. पिट्स अँड होल्स जर असेल तर त्या टाईपचं करोजन कुठं होतं? पिटिंग करोजनमध्ये होतं. ओके, चला नेक्स्ट घ्या. कोएर्सिव्ह करोजन ऑकर ॲट ॲडजेसंट गॅप बिटवीन टू जॉईनिंग सरफेस. आता वेल्डिंग करताना जर जॉईंट राहिलं तर तिथं या टाईपचं करोजन होतं, कोएर्सिव्ह करोजन. ओके, इनर पार्ट ऑफ मेटल, आउटर पार्ट नाही, कुठं जिथं जॉईनिंगचं गॅप राहिलं तिथं त्या टाईपचं तिथं करोजन होतं. विदाऊट गॅप नाही आहे, गॅपवाला. ओके, कोएर्सिव्ह करोजन. अ पार्ट ऑफ मेटल करोड इन वॉटर लाईन करोजन. तर हे काय आहे? वेट करोजन मधलं आहे, जस्ट बिलो द लेवल ऑफ वॉटर. पाण्याच्या थोडं खाली. का? कारण खूप खोल असेल तर तिथं ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल आणि पाण्याच्या वर असेल तर वेट करोजन होणारच नाही. तर पाण्याच्या जस्ट खाली. नेक्स्ट, इथं एक मिनिट खाली घे. हा जस्ट बिलो द लेवल, जस्ट मला वाटलं हे दोन्ही ऑप्शन सारखे. नाही, असं काही नाही. उत्तर डी इज करेक्ट आहे. जस्ट अबोव द नाही. विच मेटल इज कोटेड अँड आयन इन गॅल्वनायझिंग. गॅल्वनायझिंग मध्ये कोणतं मेटल कोटेड केलं जात आहे? झिंक मेटल केलं जातं. गॅल्वनायझिंग अँड टिनिंग माहिती आहे ना तुम्हाला. तर विच मेटल इज कोटेड ऑन स्टील आर्टिकल इन टिनिंग. तर टिनिंग मध्ये कोणतं मेटल केलं जातं? टीन मेटल केलं जातं. तर हे महत्वाचं आहे, टिनिंग अँड गॅल्वनायझिंग. चला नेक्स्ट घ्या. विच कंटेनर आर यूज फॉर स्टोरेज द फूड स्टफ. तर फूड स्टफ स्टोअर करण्यासाठी आपण कोणतं वापरतो? टिनिंग वापरतो. हे का नाही वापरत? पेंटेड, गॅल्वनाइज किंवा क्लॅडेड. तर हे पॉइझन क्रिएट करू शकतो. त्या फूड मटेरियलला काय होईल? केमिकल रिॲक्शन होऊन ते फूड मटेरियल प्रॉपर राहणार नाही. पण टिनिंग मध्ये काही अडचण नाही. विच कंटेनर आर नॉट यूज फॉर स्टोरेज द फूड. तर इलेक्ट्रोप्लेटिंग वाला चालतंय का? नाही, केमिकल ऍक्शन होईल. गॅल्वनाइज चालतंय का? गॅल्वनाइज चालत नाही. टिनिंग चालतं, इलेक्ट्रोप्लेटिंग चालतंय, क्लॅडिंग वाला सुद्धा चालतंय. सो गॅल्वनायझिंग इज करेक्ट आन्सर. वापरत नाही आपण गॅल्वनायझिंग. चला नेक्स्ट घ्या. का वापरत नाही? त्याचं पॉइझनिंग होऊ शकतं. तर डिफरंट एरिएशन प्रिन्सिपल इज डिफरन्स इन एअर कॉन्सन्ट्रेशन. आता हे वेट टाईप ऑफ करोजनचा पार्ट आहे, आठवते का? टाईप ऑफ वेट टाईप करोजनचे ॲब्झॉर्प्शन ऑफ हायड्रोजन आणि इव्हॅल्युएशन ऑफ हायड्रोजन आणि ॲब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन. तर हे सुद्धा वेट करोजनचे टाईप आहे. पण डिफरन्शियल एरिएशन प्रिन्सिपल कुठं वापरतात? डिफरन्स इन एअर कॉन्सन्ट्रेशनवर. ओके, सो डी इज द करेक्ट आन्सर. वेट टाईप ऑफ करोजनचे टाईप्स आहे. तर हेवी मशनरी प्रोटेक्टेड बाय मेकिंग इट कॅटायन इन्सर्टिंग नियर बाय ॲनोड ड्यू टू सॅक्रिफाईज ॲनोड. आता सॅक्रिफाईज ॲनोड हा काय कन्सेप्ट आहे? तुम्ही ऑलरेडी शिकलेत. सॅक्रिफाय ॲनोड काय करतो आपण? जिथं जमिनीमधलं पाईपलाईन जी असते, पाण्याची पाईपलाईन, ती लवकर गंजू शकते आणि ती गंजल्याच्या नंतर ती गंजू नाही म्हणून आपण काय करतो? सॅक्रिफाय ॲनोड वापरतो. ॲडिशनल ॲनोड वापरला तर हा सॅक्रिफाय केला जातो, तो गंजतो.
आणि त्याला गंज चढू नये म्हणून, पाईपलाईनला गंज चढू नये म्हणून या टाईपचा कन्सेप्ट वापरतो आपण. सॅक्रिफाईड ॲनोड इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट घ्या. स्टील शीट टू बी टिनेड आर डीप इन बोथ मेटल टीन हॅव्हिंग अ टेम्परेचर. तर 232 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर आहे. टिनिंगचा कन्सेप्ट शिकले ना तुम्ही, तर त्याच्यामधलं टेम्परेचर. त्याच्यानंतर गॅल्व्हनायझिंगचा टेम्परेचर 425 ते 460 डिग्री. चला नेक्स्ट घ्या. द नेम ऑफ मोर प्रोटेक्टिव्ह ऑक्साइड फिल्म इज नॉन पोरस. नेम ऑफ मोर प्रोटेक्टिव्ह ऑक्साइड फिल्म. तर सगळ्यात जास्त प्रोटेक्टिव्ह ऑक्साइड फिल्म कोणती असेल तर नॉन पोरस. ओके, कारण पोरस असेल, वेपराइज असेल, व्हॉलेटाईल असेल तर ती जास्त प्रोटेक्टेड आहे का? नाही. जिथं छिद्रच नाही आहेत तर ती फिल्म जी आहे ही नॉन पोरस असेल. कॉपर वायर टू बी इन्सुलेटेड विथ रबर इज फर्स्ट इन टू प्रोटेक्ट इट फ्रॉम द अटॅक ऑफ सल्फर. सल्फरचा अटॅक होण्यासाठी आपण कॉपरला वरून काय करतो? फर्स्ट टिनिंग करतो. फर्स्ट टिनिंग करतो. ओके, हे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम याचा अटॅक हे इलेक्ट्रोलाइट नाही आहे, हे सल्फरचा अटॅक त्याच्यावर होण्याची जास्त शक्यता असते कॉपरवर, कारण कॉपर सल्फेट हे इलेक्ट्रोलाइट आहे आणि त्याच्यामुळं हे सल्फेटचा आन्सर आहे. चला नेक्स्ट घ्या. मेटल करोड बाय गॅल्व्हॅनिक सेल ॲक्शन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी ऑफ मोर ॲक्टिव्ह मेटल, लेस ॲक्टिव्ह मेटल. काही संबंध नाही याचा. नन ऑफ दिस द करेक्ट आन्सर. ओके, का? ॲक्टिव्ह मेटल, लेस ॲक्टिव्ह, मोर ॲक्टिव्ह, इलेक्ट्रोप्लेटिंग हे कोणते करोजन आहे? हे वेट करोजन आहे. ओके, गॅल्व्हॅनिक सेलमध्ये वेगळ्या टाईपचं करोजन आहे. ओके, वेट करोजनमध्येच वेगळ्या टाईपचं करोजन आहे. ओके, तर नन ऑफ दिस द करेक्ट आन्सर. तर नेम ऑफ नॉन प्रोटेक्टिव्ह ऑक्साइड फिल्म. आता मोस्ट प्रोटेक्टिव्ह आताच बघितलं आपण कोणतं? नॉन पोरस. तर लेस प्रोटेक्टेड काय? व्हॉलेटाईल. नेक्स्ट घ्या. सिंगल मेटल करोड विथ when it is surrounded by moist air and dry air is an example of. तर हे काय? कॉन्सन्ट्रेटेड सेल करोजन आहे. ओके, तर ड्राय टाईपचं आहे. तर आता तुम्ही म्हणाल इथं ड्राय करोजन का नाही आहे? तर इथं काय म्हणलंय? सिंगल मेटल आयन वेन इट इज सराउंडेड बाय मॉइस्ट एअर, म्हणजे ओला आहे. हवा कशी आहे? दमट आहे, म्हणजे वेट करोजन आणि ड्राय करोजनचं कंबाईन मिक्सर आहे. तर हे आहे कॉन्सन्ट्रेटेड सेल. तर ड्राय येत नाही, लक्षात घ्या. इथं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. चला, इलेक्ट्रोकेमिकल करोजन इन ॲसिडिक मीडियम विथ इव्हॅल्युएशन ऑफ हायड्रोजन. तर ॲनोड हॅव्हिंग लार्जर एरिया देन कॅथोड. ओके, ॲनोडचा एरिया कसा असतो? जास्त असतो कम्पेअर विथ कॅथोड. आणि बाकीचा तर काही संबंध नाही. इथंच तुम्ही कन्फ्यूज होऊ शकतात. तर ॲनोडचा एरिया जास्त असतो आणि कॅथोडचा कमी असतो. नेक्स्ट घ्या. मेटल कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम करोजन बाय फॉर्मेशन ऑफ अलॉय ऑफ मेटल. त्याच्यानंतर प्युरिफिकेशन ऑफ मेटल. त्याच्यानंतर मेकिंग मेटल कॅथोड. ह्या सगळ्यापासून प्रोटेक्शन देण्याचं काम. ओके, करोजन प्रोटेक्शन पासून हे सगळ्यापासून वाचवण्याचं काम करतो, म्हणजे ऑल ऑफ दिस द आन्सर. वेट करोजन इन नॅचरल सोल्युशन विथ ॲब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन. तर इथं बघा, कॅथोड लार्जर असते, ॲनोड स्मॉलर असते वेट करोजन मध्ये. आणि माग घ्या. आणि इलेक्ट्रोकेमिकल करोजन मध्ये ॲनोड लार्जर एरिया दॅन कॅथोड. तर हे इव्हॅल्युएशन ऑफ हायड्रोजन हा एक कन्सेप्ट लक्षात घ्या. आणि इथं पुढे घे. ओके, ॲब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन. तर ह्यामध्ये इथं काय आहे? कॅथोड लार्जर आहे ॲनोडपेक्षा, आणि तिथं काय होतं? ॲनोड लार्जर होता कॅथोडपेक्षा. तर ते लक्षात आलं पाहिजे तुमच्या. ओके, टाईप्स ऑफ करोजनमध्ये डिटेल आपण घेतलंय ते. चला नेक्स्ट घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इलेक्ट्रोलाइट. तर खालीलपैकी कोणतं इलेक्ट्रोलाइट आहे? तर पोटॅशियम क्लोराईड इज द इलेक्ट्रोलाइट. हे पेट्रोल, अल्कोहोल, बेन्झिन हे इलेक्ट्रोलाइट आहे का? नाही. इलेक्ट्रोलाइट म्हणजे ज्याच्यामधून इलेक्ट्रोलिसिस होत आहे. तर पोटॅशियम क्लोराईडमधून इलेक्ट्रोलिसिस होतं, आयन सेपरेट होते. ओके, पोटॅशियम आणि
के आणि Cl सेपरेट होतंय, याच्यामध्ये होत नाही. ओके. त्याच्यानंतर नेम ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, तर सगळ्यात स्ट्रॉंग आहे NaCl सोडियम क्लोराईड. ओके. तर हे ॲसिडिक काय ऑक्सॅलिक ॲसिड, त्याच्यानंतर अमोनियम ऑक्साईड, त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट. तर हे याच्यापेक्षा सगळ्यात स्ट्रॉंग कोण आहे इलेक्ट्रोलाइट NaCl. तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट वीक इलेक्ट्रोलाइट तुम्ही लक्षात ठेवायचे. ओके. तर हे वीक इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल आहेत, आठवते. चला नेक्स्ट घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. तर बघा यापैकी कोणतं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट नाही, हे नाही, हे वीक इलेक्ट्रोलाइट आहे, आत्ताच आपण बघितलं. हे बाकी KCl NaCl NH4Cl हे सगळे काय आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. Cl म्हणलं की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि OH आलं की वीक इलेक्ट्रोलाइट. आता याच्यामध्ये सगळ्यात वीक कोणतं आहे NH4OH, हे सगळ्यात वीक आहे, लक्षात घ्या. नॉट स्ट्रॉंग सो वीक. चला नेक्स्ट घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वीक इलेक्ट्रोलाइट. कोणतं वीक नाहीये, Cl वाला आलं वीक नाहीये. ओके. Cl वाला आलं वीक नाहीये. तर पोटॅशियम हायड्राइड काय हायड्रॉक्साइड अँड सोडियम हायड्रॉक्साइड आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. रिझन काय, दे आर कम्प्लिटली आयोनाइज इन ॲक्वेस सोल्युशन. तर बघा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कम्प्लिटली आयोनाइज होतात. तर कंपॅरिझन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीकली इलेक्ट्रोलाइट मध्ये केलेलं आहे. हे कम्प्लिटली आयोनाइज होतात आणि ते पार्शली आयोनाइज होतात. वीक इलेक्ट्रोलाइट फक्त पार्शली आयोनाइज होतात. तर ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. चला नेक्स्ट घ्या. इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ मेटल इज टेंडन्सी टू गेन द इलेक्ट्रॉन. ओके. टेंडन्सी टू गेन द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रोड पोटेन्शियल टेंडन्सी टू लॉस और गेन दोन्ही बी येईल ना रे. पॉझिटिव्ह पोटेन्शियल निगेटिव्ह पोटेन्शियल. सो डी इज द करेक्ट आन्सर. ओके. असं काही नाही, इलेक्ट्रोड पोटेन्शियल पॉझिटिव्ह असते निगेटिव्ह असते ना, त्याच्यामुळे डी इज द करेक्ट आन्सर. हे चुकलंय. तर ॲसिटिक ॲसिड अँड अमोनियम हायड्रॉक्साइड आर द वीक इलेक्ट्रोलाइट. रिझन काय आहे, दे आर आयोनाइज टू ग्रेट एक्सटेंट. They are weakly ionized in aqueous solution. They are soluble in water. None of these. तर B is the correct answer. हे चुकलंय. ओके. ग्रेट एक्सटेंट पर्यंत आयोनाइज जर होत असेल तर ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट होईल ना. तर B इज द करेक्ट आन्सर. हे चुकलंय, लक्षात घ्या, हे रॉंग आहे. वीकली आयोनाइज म्हणजे काय वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंगली आयोनाइज म्हणजे काय कम्प्लिटली आयोनाइज म्हणजे काय स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. तर याचा आन्सर काय आहे बी आहे. याचा आन्सर बी आणि त्याचा आन्सर डी आहे. हे दोन्ही चुकलेत पहा, लक्षात घ्या, इथं कन्फ्यूज होऊ शकतो. चला नेक्स्ट घ्या. वेन कॉपर अँड झिंक इलेक्ट्रोड आर कनेक्टेड इन द डॅनियल सेल, देन द पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी इज फॉर्म. तर कॉपर काय झिंक क्लोराइड, कॉपर अँड झिंक क्लोराइड. तर झिंक आणि कॉपर आउटसाइड द सेल, कॉपर टू झिंक आउटसाइड द सेल, कॉपर टू काय झिंक टू कॉपर इन द सेल आणि कॉपर टू झिंक इन द सेल. तर इन द सेल तर काय विशेष नाही, तर आउटसाइड असेल. पण डॅनियल सेलमध्ये झिंक टू कॉपर आहे, लक्षात घ्या, कॉपर टू झिंक नाही आहे. पहिले झिंक नंतर कॉपर डॅनियल सेलमध्ये. डॅनियल सेल माहिती आहे तुम्हाला, झिंक आणि कॉपरचे इलेक्ट्रोड कशा पद्धतीने लिबरेट आणि डिपॉझिट करतात त्याचं इथं दाखवलेलं आहे. तर हायड्रोक्लोरिक ॲसिड इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. का स्ट्रॉंग आहे, कारण कम्प्लिटली आयोनाइज होतं. ओके, कम्प्लिटली आयोनाइज होतं म्हणून स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. चला नेक्स्ट घ्या. द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग मेटॅलिक कॅटायन मेटॅलिक कोटिंग ऑफ अन आर्टिकल इज नोन ॲज इलेक्ट्रोप्लेटिंग. तर मेटलच्या वर छोटी कोटिंग असते त्याला आपण इलेक्ट्रोप्लेटिंग असे म्हणतो. ओके, तर इलेक्ट्रो रिफायनिंग म्हणजे काय, प्युरिफिकेशन ऑफ मेटल, हे वेगळं आहे. ओके, तर हे कन्सेप्ट वेगळे. इलेक्ट्रोप्लेटिंग इज द करेक्ट आन्सर. ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन.
ओके, ट्रान्सफर ऑफ प्रोटॉन न्यूट्रॉनचा काही संबंध नाही, फक्त इलेक्ट्रॉन आहे. सो ऑल ऑफ दिस करू नका, सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट घ्या. वेन सिल्वर इज प्लेटेड ऑन आयर्न स्पून, चांदीच्या चमच्यावर लोखंडाच्या चमच्यावर चांदीची कोटिंग जर करायची असेल, देन कॅथोड इज मेडअप ऑफ आयर्न. आयर्नला कॅथोड आणि सिल्वर जे असेल ते ॲनोड बनेल. येतं लक्षात. चला नेक्स्ट बघा. टू गेट अ मेटल इन प्युअर फॉर्म, त्याला आपण प्युरिफिकेशनला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रो रिफायनिंग. आता सांगितलं मी तुम्हाला. चला नेक्स्ट घ्या. वेन काय ब्लिस्टर कॉपर इज प्युरिफाइड, देन द ॲनोड इज मेडअप ऑफ इम्प्युअर कॉपर. प्युरिफाय करायचं ना, त्याला इम्प्युअर कॉपरला ॲनोड असेल आणि कॅथोड काय असेल, मग तुमचं मटेरियल असेल. मटेरियल म्हणजे ॲक्वेस सोल्युशन असेल. रिडक्शन प्रोसेस इज डिफाइन ॲज गेन ऑफ इलेक्ट्रॉन, आणि ऑक्सिडेशन प्रोसेस म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. चला नेक्स्ट घ्या. झालं. चला, तर या मागे या पद्धतीनं, ठीक आहे, हे तुमचे टेक्नॉलॉजीमधले MCQज आहेत. हे 1-1 मार्काचे MCQज आहेत. ओके, आणि 2-2 मार्काचे जे MCQज आहेत ते आपण व्हिडिओ फॉर्ममध्ये डिटेल घेतलेत सकाळी. तर या टॉपिकमध्ये बघा लिमिटेड MCQज आहेत, टेक्नॉलॉजीमधले, टेक्नॉलॉजी बुकमधले अपडेटेड MCQज आहेत, आणि 2-2 मार्काचे MCQज आपण सकाळच्या एपिसोडमध्ये घेतले. येतं लक्षात. चला ठीक आहे. सर ते चालू आहे, वाटतं चालू आहे असं.